सर्वांना गुड मॉर्निंग. तर मी आज करत आहे पालक पनीर. तर आज थोडी माझी तब्येत ठीक नाही आहे, तर म्हणून माझा थोडासा आवाज बसलेला आहे. तर माझ्या अशा आवाजाला थोडा इग्नोर करा. तर हे बघ माझी झाली आहे असं पालक पनीर रेडी. तर आज मुलाची फरमाईश होती टिफिनसाठी की मम्मी पालक पनीर दे, कारण की त्यांच्या पप्पांनी काल रात्रीच असं पनीर वगैरे आणून ठेवलं होतं. तर मग माझ्या दोन्ही मुलांची आवड होती की त्यांना आज पालक पनीर पाहिजे. तर अशा प्रकारे मी त्यांना भाजी पोळी देत असते. फक्त बुधवारला वगैरे पराठे आणि शनिवारी वगैरे असं काही नाश्ता वगैरे चालतो. आणि हा आहे टिफिन रेडी आणि मी निघत आहे. आता दुपारची वेळ झालेली आहे. मला जायचं आहे माझ्या मैत्रिणीकडे, कारण की संक्रांत आहे. तर तुम्ही म्हणाल की ड्रेस घालून जात आहे, कारण की एकाच गाडीवर आम्हाला तिघीला जायचं होतं, म्हणून मी ड्रेसवरच गेली, माझी जाऊ आणि मी. आणि हे आहे सुहानी, ज्या त्याची मुलगी मोठी. तर मग माझ्या मैत्रिणीच्या घरी आम्ही पोचलो. तर हे माझ्या पार्लरसोबत शिकत होती, आम्ही पार्लर मिळूनच शिकलो. आणि त्यांच्या मिस्टरने असे छान गरम गरम समोसे आणले होते, जे खूप टेस्टी होते. आम्ही खूप एन्जॉय केलं मस्त समोसे. आणि हे त्यांची अशी क्यूटशी मुलगी, तर खरंच खूप गोड आहे ही मुलगी आणि खूप क्यूट आहे. तर मस्त अशी खेळत होती, अशी एन्जॉय करत होती झुला. आणि हे बघ माझ्याजवळ आली. ते येत पण नव्हती, मी तरी पण तिला जबरदस्तीने घेतलं. आणि खरंच खूप गोड आहे. आणि ही आहे नलिनी ताई, आणि खरंच खूप छान स्वभाव आहे ताईचा. तर आम्हाला असं वानाला बोलवलं होतं आणि त्यांच्या घरी होता हा झुला. तर मी म्हटलं मी पण काही एन्जॉय नाही करायचा, तर मी पण थोडंफार असा झोका वगैरे घेतला. आणि मग निघण्याची तयारी सुरू होती. थोडे पिक्चर वगैरे क्लिक केले आणि खरंच खूप छान वाटलं आम्हाला. आम्ही तिघीजणी पण आलो होतो. तर आम्हाला नेहमीच अशी बोलवत असते. तर मग आमची जाण्याची वेळ झाली होती, खूप असा वेळ वगैरे बसलो. आणि मग म्हटलं आमचा टाईम होत होता. तर हे बघा ही छोटी मुलगी अशी बाहेर आली आणि मस्त अशा मस्त हिच्या सुरू होत्या. तर खरंच आणि मग खूप छान वाटलं. आणि त्याच्यानंतर त्यांच्याच घराकडून येता येताही असं आम्हाला छोटंसं, याला असं राम मंदिर म्हटलं जाते. तर हे बघा आम्ही इथं आलो आणि खरंच खूप छान आहे असं पाहायला वगैरे. इथे शूट वगैरे पण होतात, असं तिळव्याचं शूट होतात, मॉडेल शूट होतात, असं प्रत्येक प्रकारचं इथं शूट वगैरे करतात भरपूर जण. तर आम्ही असं आलो होतो, कारण की आम्ही खूप दिवसानंतर इथे आलो आहोत. तर खूप छान आहे. आणि हे बघा असं गेट लावून होतं मंदिराचं. हे आहे शंकरजीची पिंड आणि मला वाटतं रामाचं मंदिर आहे, तर तिकडे रामाची मूर्ती आहे, पण ते काही दिसून नाही राहिली. आम्ही काही आतमध्ये काही जाऊ नाही शकलो, कारण की मंदिर लॉक असल्यामुळे. खूप सुंदर असं वातावरण होतं, हिरवं हिरवं असं पाणी होतं, खूप छान वाटत होतं. आणि हे बघा हे छोटे छोटे मच्छी तर एवढे होते की बापरे. असं मोबाईलमध्ये असं क्लिअर नाही येत आहे, पण रिअलमध्ये खरंच खूप साऱ्या मच्छी होत्या इथे. तर आम्ही तेच किती वेळ बघत राहिलो. आणि एवढं छान परिसर होतं की किती टेन्शनमध्ये असेल ना माणूस, तर खरंच खूप छान वाटत. आणि मग मी थोडेफार असे पिक्चर वगैरे क्लिक केले. आणि म्हणजे माझी पुतणी आहे, तिनेसुद्धा फोटो वगैरे काढले. खूप छान आम्ही असा एन्जॉय केला. आणि खरंच खूप शांत वाटलं मनाला, खूप असं फ्रेश वाटलं. कधी ना कधी असं थोडं बाहेर जाऊन वगैरे थोडं असं एन्जॉयमेंट खरंच करायला पाहिजे, कारण की आपण असं घरच्या घरीच राहून आपली पूर्ण लाईफ आणि आपली लाईफस्टाईल पूर्ण बोरिंग होऊन जातात. मग आम्ही असं 10च्या टायमाला असं छान व्हिडिओ फोटोज वगैरे काढले आणि खरंच खूप एन्जॉय केला. आमचा दिवस तर आज खूप भारी गेला. तर ऊन पण खूप होती, पण तरी पण आम्हाला फोटो काढायचे होते, व्हिडिओ काढायचे होते, की जे आम्ही पूर्ण केले कंप्लीट. तर अशा प्रकारे आमचे व्हिडिओ फोटो सुरू आहे. पण खरंच असं खूप छान वाटते. एक संक्रांत अशी असते की आपण इकडे तिकडे जातो, एन्जॉय करतो. आणि खूप मस्त छान वाटलं आम्हाला, खूप मज्जा केली आम्ही. आम्ही तिथे कमसे कम अर्धा तास वगैरे थांबलो. निघालो घरी जायला रिटर्न. म्हणजे त्याला थोडं मार्केटमध्ये काम होतं. तर मग आम्ही आलो आता दुर्गा स्टीलमध्ये. थोडंफार तिला वाण घ्यायचं होतं अजून परत. अशा प्रकारे आमचा दिवस आज इथेच खतम झाला. चला बाय बाय.